नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. यावेळी शरद पवारांना आकाश पातळ एक करायचं आहे. काहीही करून त्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे हे मी अगदी सुरुवातीपासून एकमेव अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून तुम्हाला सतत कायम सांगत आलो आहे. शरद पवारांना यावेळी या विधानसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणूक निकालानंतर एकाच वेळी अनेकांना गारद करायचं आहे. शरद पवार यांना काहीही करून यावेळी भारतीय जनता पक्षाला आपल्या या राज्यात आणि या भारतीय जनता पक्षाच्या धाडसी नेत्याला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा राजकीय खात्मा या शरद पवारांना करायचा आहे. भारतीय जनता पक्षाला जमिनीवर उतरवायचं आहे. ज्या मोदींनी शरद पवारांवर मनापासून प्रेम केलं त्या मोदींच्या कानात जाऊन ओरडून सांगा की तुमच्या भारतीय जनता पक्षाला आणि तुमच्या त्या मानसपुत्राला काहीही केलं तरी शरद पवार यावेळी संपवून मोकळे होतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शरद पवारांना यावेळी काहीही करून त्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला जवळ घ्यायचं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना, राज्यातली काँग्रेस आणि त्यांची राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांना सत्तेत यायचं आहे आणि पुन्हा तेच त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. पण त्याचवेळी या शरद पवारांना त्या ठाकरे कुटुंबियांना, मग त्यात उद्धव ठाकरे आले, त्यांचं कुटुंब आलं, राज ठाकरे देखील आले, त्या साऱ्या ठाकरे कुटुंबांना किंवा उद्धव यांच्या शिवसेनेला, राज यांच्या मनसेला राजकारणातून मुक्त करायचं आहे, फस्त करायचं आहे, संपवायचं आहे. कारण ठाकरे कुटुंबियांचं राज्याच्या राजकारणातलं अनन्यसाधारण महत्त्व किंवा उरलं सुरलेलं या दिवसातलं महत्त्व काहीही करून शरद पवारांना संपवायचं आहे. त्यासाठी त्यांनी फार मोठा डाव टाकलेला आहे. ज्या ठाकरे यांनी शरद पवारांशी हात मिळवणी केली त्याच उद्धव यांना शरद पवार यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे नक्कीच नेहमीप्रमाणे उद्ध्वस्त करायचं ठरवलं आहे. मराठा, कुणबी, मुस्लिम आणि आणखी काही जातींचं जे समीकरण या निवडणुकीला शरद पवारांनी मांडलं आहे, खेळलं आहे, त्याला अभिमन्यू, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष आणि महायुती कसं भेदून काढतात, कसं तोंड देतात, त्यावर विशेषतः फडणवीसांचं कसं नक्की अवलंबून आहे. मित्रांनो, आता साऱ्याच पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यातली सर्वाधिक चुकीची यादी त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे आणि त्या पद्धतीचे उमेदवार मोठ्या खुबीनं उभे करण्यात माझी अशी माहिती आहे की शरद पवार यांनीच मोठी खेळी खेळली आहे. तुम्हाला आणखी आश्चर्य सांगतो, या राज्यातली या निवडणुकीची सर्वाधिक उत्तम उमेदवारांची यादी शरद पवारांची आहे, ज्यामुळे त्यांच्या विरोधकांना धक्का बसला आहे आणि शरद पवारांशी दोन हात करताना त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यानंतर जर खूप छान पद्धतीनं उमेदवार दिले असतील तर ते त्या वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी, त्यानंतर त्या खालोखाल अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना. मित्रांनो,
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते त्यांच्या ताकदीच्या भरवशावर त्या ठिकाणी निवडून येतील. पण अत्यंत महत्त्वाचं असं की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येताना फडणवीसांना भारतीय जनता पक्षाला मोठं कसब पणाला लावायचं आहे. फार मोठी परीक्षा देव त्यांची घेतो आहे. आणि त्यानंतर आणखी एक धक्कादायक मुद्दा असा की अजित पवारांचे जे उमेदवार आहेत त्यातले जे निवडून येतील ते सारेच्या सारे उमेदवार किंवा त्यातले 90% उमेदवार ज्या क्षणी शरद पवार त्यांना इशारा करतील ते शरद पवारांकडे निघून जातील. भारतीय जनता पक्ष आणि अर्थातच अजितदादांसाठी ही रात्र वैराची आहे. पवार कुटुंबियामध्ये सतत 50 वर्षे जो एक त्यांच्या घरातला कुटुंब सदस्यासारखा वावरणारा त्यानं मला जी 2 मुद्दे दिली आहेत ती विचारात घेण्यासारखी आहे. किंबहुना तो तिथे वावरतो म्हणूनच त्याला ते माहीत आहे. त्यातला पहिला मुद्दा असा की यावेळी उमेदवारी देताना जे शरद पवारांकडे गेले नाहीत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मागे थांबले, त्यांनी पक्षांतर केलं नाही आणि ते आता अजितदादांतर्फे विधानसभा लढवत आहेत. मित्रांनो, ते सारेच्या सारे केवळ फक्त आणि फक्त शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये थांबले आहेत आणि निवडणूक लढवत आहेत. अन्यथा जे इतर अजितदादांना सोडून पवारांना पुन्हा बिलगले तेच इतरांच्याही बाबतीमध्ये किंवा जे मागे थांबले आहेत त्यांच्या बाबतीत घडणार होते. पण इशारा शरद पवारांनी केला आणि ते तिथेच थांबले. अत्यंत महत्त्वाचं असं की वास्तविक भारतीय जनता पक्षाच्या हे लक्षात यायला हवं की आपल्या या राज्यात काही असे बेरकी नेते आहेत की ते सहज पक्षांतर करतात आणि सहज पक्षांतर करणारे हे अंगावर अचानक आलेली जी सूज असते त्या पद्धतीची असतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाला जर वाटलं असेल की आपली ताकद वाढली, ते तसं नव्हतं. ही तात्पुरती सूज होती. ते अतिशय बेरकी, हरामखोर, अपलपोटे आणि स्वार्थी असतात. त्यामुळे जेव्हा त्यांना बुरुज ढासळतोय हे दिसलं किंवा तिकडे चांगली भट्टी जमेल हे त्यांच्या लक्षात आलं, ते क्षणार्धात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीपासून दूर झाले. त्यातले काही काँग्रेसला मिळाले, काही उद्धव ठाकरेंकडे गेले आणि महत्त्वाचे सारे शरद पवारांना बिलगले. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मला त्या मित्रानं सांगितला तो मुद्दा असा की अजित पवारांना आता यापुढे पवार कुटुंबियांमध्ये त्यांच्या सख्ख्या भावासहित अख्ख्या पवारांकडे कुठलंही स्थान नाही. अजित पवार आणि कुटुंबीय म्हणजे अजित पवार, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलं त्यांना शरद पवारांच्या भल्या मोठ्या अख्ख्या कुटुंबातून बेदखल करण्यात आलेलं आहे आणि तेच कायम टिकणार आहे. शरद पवार यापुढे अजितदादांना कधीही जवळ घेणार नाहीत आणि तसंही हेच ते अजितदादा जे त्यांच्या सख्ख्या भावांसहित अख्ख्या पवार कुटुंबियाला नकोसे झाले होते. कारण अजितदादा यांनी केवळ व्यक्तिगत स्वार्थापायी किंवा केवळ स्वतःचा विचार केला. त्यांनी कधी इतरांचा विचारच केला नाही. पवार कुटुंबियातला एखादा दुसरा त्यांच्या पुढे जावा किंवा राजकारणात यावं याचा कधी अजितदादांनी विचार केला नाही, जो कायम शरद पवारांनी केला. त्यामुळे सारेच पवार कुटुंब सदस्य अजित पवारांवर रुसून फुगून होते, नाराज होते, अस्वस्थ होते. त्यामुळे जेव्हा अजितदादांनी शरद पवारांशी दगाफटका केला
तेव्हा इतरांना आयतीच संधी मिळाली आणि त्या साऱ्यांनी कायमचे अर्थातच शरद पवारांच्या सांगण्यावरून अजितदादा आणि कुटुंबियांशी संबंध तोडून टाकले आहेत. अजितदादांच्या पाठीशी यापुढे शब्द पाळणारी ती भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा नेता अर्थातच देवेंद्र फडणवीस नक्कीच त्यांना साथ देतील. वयाच्या 22व्या वर्षी राजकीय कारकिर्दीला सुरुवात. आधी नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कधी विरोधी पक्षनेता. थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांचा हा सतत संघर्षाचा काळ आपण कधी त्यांना स्वस्थ बसताना बघितलंच नाही. म्हणजे बेरकी नेत्यांच्या रांगेत, भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत जेव्हा एखाद्या नेत्याला महाराष्ट्र फुलवायचा असतो, पुढे न्यायचा असतो, तेव्हा त्याला किती हालअपेष्टा सहन करावे लागतात त्याचा मी एक साक्षीदार. मित्रांनो, काहीही झालं तरी नेमके परिणाम विधानसभा निवडणुकीनंतर चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतील. कारण एखादा भाऊ जो गरीब असतो, प्रामाणिक असतो, त्याच्या वाट्याला नापीक जमीन येते, पडीक जमीन येते, तरीही त्यावर तो नंदनवन खुलवतो. या विधानसभा निवडणुकानंतर काहीसे अपयशी, मग ते अजित पवार असतील, कदाचित उद्धव ठाकरे असतील, त्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं असतील, पण तरी हेच ते फडणवीस त्यांना घेऊन देखील, म्हणजे लंगड्या बैलाला आपल्या पाठीशी घेऊन त्याला देखील त्या शर्यतीमध्ये जिंकून दाखवतील. दीवार सिनेमा आठवतो, त्यात त्या शशी कपूरच्या बाजूनं त्याची आई असते आणि अमिताभ हा गुंड असूनही ती त्याला भीक घालत नाही. अर्थातच त्यातून ताकदवान, पैशांनी मोठा अमिताभ त्याचा खात्मा होतो. आईरूपी जनता त्या फडणवीसांच्या पाठीशी नक्कीच उभी आहे. ते त्यांच्या पाठीशी आणखी भरभक्कमपणे उभे राहतील आणि शरद पवारांच्या साऱ्या दुष्ट चाली त्याचा खात्मा करून आपल्या या राज्यातले मतदार नक्कीच विरोधकांना नेमकी त्यांची जागा दाखवतील. एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. एकनाथ शिंदे अत्यंत धाडसी आहेत, प्रचंड मेहनती आहेत, जात त्यांच्या पाठीशी आहे, त्यांना यश मिळतं आहे कारण ते दिलदार आहेत, त्यांना राजकारण कळतं आणि समाजकारण नेमकं उमगतं, म्हणून ते पुढे गेले आहेत. मला फक्त एकच भीती वारंवार वाटते, ही काही झालं तरी एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे होता कामा नये. तर आजतागायत जे पवारांच्या त्या मोहाला, त्या गोड बोलण्याला फसले, बळी पडले, ते राजकारणातून कायमचे संपले, त्यांचे मंडिक झाले. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी तो अविचार करता कामा नये. ते करणार नाहीत. त्यांना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यावर अगदी पुत्रवत प्रेम करणारे नरेंद्र मोदी नेमके माहीत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे असलेले फडणवीस त्यांना ठाऊक आहेत. त्यामुळे तो अविचार त्यांच्या मनात येणार नाही, किंबहुना तो येऊ नये असे अगदी मनापासून वाटते. कारण एकनाथ शिंदे जर या पद्धतीचे चुकीचे निर्णय त्यांनी घेतले नाहीत तर नक्कीच आणखी पुढे जातील आणि त्याची सुमधुर फळं आणखी खूप वर्षे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील चाखायला मिळतील. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.